हॅलो एव्हरीवन फ्रॉम राधनी क्रिएशन. सो बाप्पाचे छान छान आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरुवात करते. ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ओव्हरलॅपिंग टेक्निकने विथ स्टार शो होईल असं फ्लार कसं रेडी करायचं. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4mm क्रिस्टल, 4 और 6mm एडीस्टोन आणि हे 00mm मायक्रो गोल्ड प्लेटेड बीड्स. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, 0.3 कॉपर वायरमध्ये आपण आपल्या एडीस्टोन आणि 4mm क्रिस्टल जे आहेत ते लॉक करून घेणार आहोत. तर लॉक करण्याची जी टेक्निक आहे ही तर खूप इझी आहे. तुम्हाला फर्स्ट क्रिस्टलमधून 0.3 कॉपर वायर पास करायचे आणि सर्कल शेपमध्ये हे जे सगळे क्रिस्टल आहेत हे आपल्या एडीस्टोन भोवती लॉक करून घ्यायचे. हे लॉक केल्यानंतर हे खूप टाईटली तुम्हाला खरं तर लॉक करायचे आणि त्यानंतर काय करायचे, जे आपले गोल्डन बीड्स मी तुम्हाला दाखवले होते 00mm ते 6 गोल्डन बीड्स तुम्हाला जर जॉईन असतील तर ते व्यवस्थित कट करून त्यांना 6 म्हणजे या काउंटमध्येच या 0.3 कॉपर वायरमधून पास करायचं आहे प्रॉपर. आणि जो एंड आहे 0.3 कॉपर वायरचा तो तुम्हाला व्यवस्थित ट्विस्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून हे 6 गोल्डन बीड्स बाहेर येणार नाहीत. तर तुम्हाला काय करायचं याच्यानंतर प्रत्येक गॅपमधून म्हणजे जी दोन क्रिस्टलच्या मधली गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोल्डन बीड प्लेस करायचा आहे आणि प्लेस करत करत तुम्हाला लॅप करायचं आहे. लॅप इन द सेन्स एक काइंड ऑफ लॉक तुम्हाला क्रिएट करायचं आहे. हे करत असताना तुम्हाला दिसेल की तुमचा स्टार क्रिएट होतो प्रत्येक 2 क्रिस्टल आणि मग गोल्डन बीड त्याच्यामध्ये. सो असं करताना तुमचा जेव्हा स्टार क्रिएट होईल तुम्ही बघाल की किती सुंदर हा स्टार दिसतो विथ तुमचे गोल्डन बीड्स. तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही म्हणजे आधी स्टार करून घेण्याची पण गरज नाही लागत. आणि हा एंड जो आपण ट्विस्ट केलेला तो ओपन करायचा आणि त्याच्या जवळच्या म्हणजे जी लास्ट लॉक असेल त्याच्या जवळूनच तुम्हाला त्या क्रिस्टलच्या होलमधून 0.3 कॉपर वायर पास करायचे. जवळजवळ 2 ते 3 क्रिस्टलमधून तुम्हाला जेव्हा कॉपर वायर पास करून होते तेव्हा एक टाईट फ्लार रेडी होतं जे अजिबात हलत नाही. त्याची तार पण एकदम टाईटली दिसते आणि खूप सुंदर दिसतं आहे फ्लार. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.